बाळूमामाच्या नावानं सांग भलं. बाळूमामांची ही भाकणूक दुर्लक्ष करू नका, कारण ही भाकणूक ऐकल्यानंतर तुमच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या घरावर येणारे संकट टळू शकते. कारण यात बाळूमामांचे तुझ्यासाठी असलेले मोठे गंभीर संकेत आहेत. बाळूमामांचे शब्द हे केवळ भाकणूक नाहीत, तर आजच्या वास्तवाशी जोडलेले गंभीर संकेत आहेत, जे कालपर्यंत खरे झालेले आहेत. आज आपण संत बाळूमामा यांच्या रहस्यमय आणि थरारक भाकणुकीबद्दल जाणून घेणार आहोत, जी आजच्या काळात हळूहळू खरी ठरताना दिसत आहे. या भाकणुकीमध्ये भविष्यातील जग, मानवजातीवर येणारी संकटे, निसर्गाचा प्रकोप, राजकारणातील बदल आणि धर्माच्या स्थितीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. बाळूमामांची ही भाकणूक शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाशी जोडलेला आहे. बाळूमामांची ही भाकणूक किमान आजच्या दिवशी 3 भक्तांना शेअर करा, कारण कदाचित हा संदेश अनेकांच्या आयुष्यात जागरूकता आणू शकतो आणि भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला प्रिय असतात. बाळूमामांची कृपा आजच्या दिवशी प्राप्त करण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून बाळूमामाच्या नावानं सांग भलं श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि आपला आजचा व्हिडिओ लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. बाळूमामा म्हणतात, तीर्थक्षेत्रात गोंधळ माजेल, देवाच्या ठिकाणी व्यवहार होईल, श्रद्धा कमी होईल आणि पैसा मोठा ठरेल. अर्थ आणि सविस्तर स्पष्टीकरण. बाळूमामा म्हणतात की भविष्यात जे ठिकाण देवाचे मानले जातात, जेथे भक्ती, शांतता आणि श्रद्धा असते, त्या पवित्र ठिकाणीही गोंधळ आणि स्वार्थ वाढेल. तीर्थक्षेत्रे, मंदिरे आणि देवस्थान हे जिथे माणूस मनशांतीसाठी जातो, तिथेच व्यवहार आणि पैशाचा खेळ सुरू होईल. बाळूमामा म्हणतात की पूर्वी भक्त देवाच्या दर्शनासाठी जात होता, पण भविष्यात माणूस दर्शनापेक्षा सोयी, सुविधा आणि दिखावा याकडे जास्त लक्ष देईल. पैसे दिले तर लवकर दर्शन, विशेष व्यवस्था अशा गोष्टी वाढतील आणि भक्ती मागे पडेल. बाळूमामा म्हणतात की काही लोक देवाच्या नावावरच आपला स्वार्थ साधतील. देवस्थान हे श्रद्धेचं केंद्र न राहता ते राजकारण आणि पैशांचं केंद्र बनू लागेल. यामुळे सामान्य भक्ताची भावना दुखावली जाईल. बाळूमामा म्हणतात की जिथे श्रद्धा असायला हवी, तिथे स्पर्धा आणि अहंकार येईल. मी जास्त देणगी दिली, मी मोठा भक्त, अशा विचारांनी भक्तीचं खऱ्या अर्थाने नुकसान होईल. शेवटी बाळूमामा म्हणतात की खरा देव मंदिरात नाही, तर तुमच्या मनात आहे. जर मन शुद्ध असेल, श्रद्धा खरी असेल, तर देव कुठेही भेटतो. म्हणून बाह्य दिखाव्यापेक्षा अंतकरणातील भक्ती जपा, हाच खरा मार्ग आहे. बाळूमामा म्हणतात, देशावर संकटे येतील आणि काही लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होईल. अर्थ. बाळूमामा म्हणतात की भविष्यात देशावर विविध प्रकारची संकटे येतील. या संकटांमुळे काही लोकांचे दैनंदिन जीवन कठीण होईल. अगदी मूलभूत गरजा जसे अन्न आणि इंधन यांच्यावरही परिणाम होऊ शकतो. आजही आपण पाहतोय की काही ठिकाणी गॅस, रोजगार किंवा जीवनावश्यक वस्तू मिळवताना अडचणी येत आहेत. हेच एका प्रकारचं सामाजिक आणि आर्थिक संकट आहे, जे समाजावर परिणाम करत आहे. बाळूमामा म्हणतात, मानवतेचा ऱ्हास होईल आणि समाजात गुन्हेगारी वाढेल. अर्थ. बाळूमामा म्हणतात की भविष्यात माणसांमधील मानवता कमी होईल. चुकीचे विचार आणि विकृत मानसिकता वाढल्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढेल. काही लोक स्त्री, पुरुष, आई बहीण अशा पवित्र नात्यांचा आदर न करता चुकीचे वर्तन करतील. यामुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल. बाळूमामा म्हणतात,
माणसांचे आणि निसर्गाचे अतोनात नुकसान होईल. अर्थ, बाळूमामा सांगत आहेत की माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा प्रचंड नाश करेल. जंगलतोड, प्रदूषण आणि हवामानातील बदल यामुळे पृथ्वीचं संतुलन पूर्णपणे बिघडेल. अधिक स्पष्टीकरण. आज आपण पाहतोय उष्णता वाढते, पावसाचा ताळमेळ बिघडलाय, नद्या आटत आहेत. हे सगळं बाळूमामांनी खूप आधीच सांगितलं होतं. बाळूमामांचा हा इशारा आपल्याला सांगतो, जर आपण निसर्गाशी छेडछाड थांबवली नाही तर भविष्यात माणसांचं जगणं कठीण होणार आहे. बाळूमामा म्हणतात, मेंढीच्या पोटी माणसाचा जन्म होईल, दुनियेत नवल होईल. अर्थ, बाळूमामा सांगतात की भविष्यात अशा अनैसर्गिक आणि विचित्र घटना घडतील ज्यामुळे संपूर्ण जग चकित होईल. अधिक स्पष्टीकरण. आज विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की अनुवांशिक प्रतिकृती निर्माण करणे यासारख्या गोष्टी शक्य होत आहेत. माणूस निसर्गाच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करू लागलाय. बाळूमामांचा हा इशारा आहे, विज्ञानाचा योग्य वापर झाला तर तो वरदान आहे, पण मर्यादा ओलांडल्या तर तोच विनाशाचं कारण ठरू शकतो. बाळूमामा म्हणतात, तरुण पिढी वाम मार्गाला लागेल. अर्थ, बाळूमामा सांगत आहेत की भविष्यातील तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाईल. व्यसन, गुन्हेगारी आणि संस्कारांचा अभाव वाढेल. अधिक स्पष्टीकरण. आजच्या काळात आपण पाहतोय मोबाईलचं व्यसन, चुकीची संगत आणि दिशाहीन जीवनशैली. बाळूमामांनी दिलेला हा इशारा म्हणजे समाजासाठी एक जागृती आहे. जर योग्य संस्कार आणि मार्गदर्शन दिलं नाही तर पुढची पिढी अंधाराकडे जाऊ शकते. बाळूमामा म्हणतात, रेल्वे मोटारीचे मोठे अपघात होतील. अर्थ, भविष्यात वाहनांची संख्या आणि वेग वाढेल. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवितहानी होईल. अधिक स्पष्टीकरण. आज आपण रोज बातम्यांमध्ये अपघात पाहतो. वेग, बेफिकिरी आणि नियमांकडे दुर्लक्ष हेच त्यामागचं मुख्य कारण आहे. बाळूमामांचा हा इशारा सांगतो, प्रगतीसोबत शहाणपण आणि जबाबदारी नसेल तर ती प्रगतीस विनाश ठरते. आपण बाळूमामांचे काही भयंकर इशारे ऐकले, पण बाळूमामांनी इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे समाजाला जागं करण्यासाठी अजून कठोर शब्दात सत्य सांगितलं आहे. बाळूमामा म्हणतात, नीतिमत्ता बाळगा, 5 बोटांनी धर्म करा, धर्माची बाजू पुढे न्या. अर्थ, बाळूमामा सांगतात की काळ कितीही वाईट आला तरी माणसाने आपली नीतिमत्ता आणि माणुसकी सोडू नये. ज्याच्या हातात आहे त्याने मनापासून दान धर्म करावा आणि नेहमी सत्याची बाजू घ्यावी. अधिक स्पष्टीकरण. आजच्या काळात लोक स्वार्थासाठी काहीही करायला तयार आहेत, पण बाळूमामांचा स्पष्ट संदेश आहे, जग बदललं तरी तू चांगला राहा, कारण शेवटी माणसाचं खरं धन म्हणजे त्याची नीती आणि कर्मच असतं. बाळूमामा म्हणतात, धान्यापेक्षा वैरण महाग होईल, जगणं कठीण होईल. अर्थ, भविष्यात अन्नापेक्षा जनावरांच्या चाऱ्याला जास्त महत्त्व येईल आणि सर्वसामान्य माणसाचं जगणं अत्यंत कठीण होईल. अधिक स्पष्टीकरण. आजच आपण महागाई किती वाढली आहे हे पाहतोय. उद्याच्या काळात अन्न, पाणी आणि मूलभूत गरजा इतक्या महाग होतील की सामान्य माणूस अडचणीत येईल. बाळूमामांचा हा इशारा आहे, संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही तर अन्न आणि साधन हीच खरी संपत्ती आहे. भक्तांनो, बाळूमामांची ही भाकणूक थोडी जरी तुमच्या मनावर प्रभाव टाकत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा माझ्यावर कृपा करा टाईप करा आणि शेवटपर्यंत ही भाकणूक ऐकत रहा. बघा, तुमची मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. बाळूमामा म्हणतात, ज्याच्या घरी धान्य तोच खरा शहाणा होईल. अर्थ, भविष्यात पैसा नव्हे तर ज्याच्या घरी अन्नधान्य साठा असेल तोच खरा श्रीमंत आणि शहाणा समजला जाईल. आज आपण पैशाला सर्व काही मानतो,
पण संकटाच्या काळात पैसा नाही तर अन्नच उपयोगाला पडतं. बाळूमामांचा हा विचार खूप खोल आहे. जगण्यासाठी पैसा नाही तर अन्न लागते. बाळूमामा म्हणतात, पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल. अर्थ, भविष्यात न्यायव्यवस्था इतकी भ्रष्ट होईल की ज्याच्याकडे पैसा आहे तोच न्याय विकत घेईल आणि गरिबाला न्याय मिळणार नाही. आजही आपण पाहतो काही ठिकाणी पैशामुळे सत्य दडपलं जातं. बाळूमामांनी याच गोष्टीचा इशारा आधीच दिला होता. हा संदेश आपल्याला सांगतो, जर समाजात सत्य आणि न्याय टिकवायचा असेल तर प्रत्येकाने प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. बाळूमामा म्हणतात, सोनं चांदी निरुपयोगी होईल, अन्नासाठी लोक चोरी करतील. अर्थ, भविष्यात सोनं चांदी यांची किंमत कमी होईल, पण लोक पोट भरण्यासाठी अन्न आणि चाऱ्याची चोरी करतील. अधिक स्पष्टीकरण, आज आपण सोनं म्हणजे संपत्ती मानतो, पण बाळूमामांचा इशारा वेगळंच चित्र दाखवतो. जेव्हा भूक लागते तेव्हा सोनं उपयोगाला येत नसतं. तेव्हा माणूस अन्नासाठी काहीही करायला तयार होतो. बाळूमामा म्हणतात, तांबे लोखंड मोलाचे होईल, शेतीचा भाव वाढत जाईल. अर्थ, बाळूमामा सांगतात की भविष्यात तांबे आणि लोखंड यांसारख्या साध्या धातूंनाही प्रचंड किंमत येईल. तसंच शेती आणि जमीन यांचे दर इतके वाढतील की सामान्य माणसालाही ते परवडणं कठीण होईल. आज आपण पाहतोय शहरं वाढत आहेत, इमारती उभ्या राहत आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या धातूंची मागणी प्रचंड वाढत आहे. तांबे लोखंड स्टील या गोष्टींवरच आधुनिक जग उभा आहे. दुसरीकडे शेतीची जमीन मात्र कमी होत चालली आहे, कारण माणूस स्वतःच्या सोयीसाठी शेती आपली जमीन विकून तिथे इमारती आणि प्रोजेक्ट्स उभे करतो आहे. बाळूमामांचा हा इशारा खूप खोल आहे. जमीन आणि उत्पादन यांचं महत्त्व कधीच कमी होणार नाही, उलट तेच भविष्यात सर्वात मोठं धन ठरेल. बाळूमामा म्हणतात, वैरण महाग होईल, धान्याची चोरी होईल, सांभाळून ठेवा. अर्थ, भविष्यात जनावरांच्या चाऱ्याची किंमत इतकी वाढेल की लोक त्याचीही चोरी करतील. अन्नधान्यही सुरक्षित ठेवावं लागेल. आज आपण विचार करतोय चोरी म्हणजे पैसे दागिने, पण बाळूमामा सांगतात की असा काळ येईल जिथे लोक अन्नासाठीही चोरी करतील. हे ऐकायला जरी धक्कादायक वाटत असलं तरी आजही काही भागांमध्ये अन्न टंचाईमुळे लोकांना संघर्ष करावा लागतो आहे. भविष्यात जर लोकसंख्या वाढली, संशोधने कमी झाली तर अन्न आणि चारा हेच सर्वात मौल्यवान ठरणार आहे. बाळूमामांचा हा स्पष्ट इशारा आहे. जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न, ते जपून ठेवा. बाळूमामा म्हणतात, तांबडी रास मध्यम पिकेल, पांढरं धान्य मोलाने विकेल. अर्थ, लाल मातीतील पिके मध्यम प्रमाणात येतील, पण पांढरं धान्य जसं की तांदूळ गहू खूप महाग होईल. आज हवामान बदलामुळे शेतीचं संपूर्ण चक्र बिघडत चाललं आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ. शेतकरी मेहनत करतो पण निसर्ग साथ देत नाही. याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि त्याच्या किमतीवर होतो. बाळूमामांनी हे खूप आधीच ओळखलं होतं. भविष्यात अन्नधान्य मिळणं कठीण होईल आणि त्याची किंमत गगनाला भिडेल. बाळूमामा म्हणतात, बैलांची किंमत बकऱ्याला आणि बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. प्राण्यांच्या किमतीचं पूर्ण गणित बदलेल. जे पूर्वी स्वस्त होतं ते महाग होईल. पूर्वी शेतीसाठी बैल सर्वात महत्त्वाचा मानला जायचा, पण आता यंत्रसामग्रीमुळे बैलाचं महत्त्व कमी झालं आहे. दुसरीकडे मांसाहार वाढल्यामुळे बकऱ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. बाळूमामांचा हा इशारा म्हणजे जगातील प्रत्येक गोष्ट मागणी आणि गरज यावर चालते आणि ते गणित कधीही बदलू शकतं. बाळूमामा म्हणतात, माणूस जंगलात जाईल, जंगलातील प्राणी गावात येतील. अर्थ, माणूस
स्वतःच्या स्वार्थासाठी जंगल नष्ट करेल आणि त्यामुळे प्राणी अन्नाच्या शोधात गावात येतील. आज आपण बातम्यांमध्ये पाहतो, बिबटे, हत्ती, अस्वल गावात येतात. हे अचानक घडत नाही, कारण त्यांचं घर आपणच नष्ट केलं आहे. जंगल तोडून आपण तिथे रस्ते, हॉटेल्स बांधले आहेत. बाळूमामांचा हा इशारा खूप मोठा आहे. निसर्गाशी छेडछाड केली तर तोच निसर्ग तुमच्यावर उलटेल. बाळूमामा म्हणतात, वाड्या वस्त्या ओस पडतील. अर्थ, गावं, वाड्या, वस्त्या रिकाम्या होतील, लोक शहरांकडे वळतील. आज आपण पाहतोय, गावाकडची माणसं शहरात जात आहेत. गावं हळूहळू रिकामी होत आहेत. पण शहरातही स्पर्धा, ताण, प्रदूषण वाढतच आहे. बाळूमामांचा हा इशारा सांगतो, आपण आपल्या मुळांपासून दूर जात आहोत आणि याचे परिणाम भविष्यात गंभीर असतील. प्रेमळ भक्तांनो, आत्तापर्यंत आपण बाळूमामांनी सांगितलेली शेती, अन्नधान्य आणि निसर्गाशी संबंधित भाकणूक ऐकली. पण आता बाळूमामा जे सांगतात ते अजूनही अधिक भयावह आहे. कारण इथे बाळूमामा थेट पाणी, निसर्गाचा कोप आणि मानवी जीवनावर येणाऱ्या संकटांबद्दल बोलत आहेत. आणि हे सगळं ऐकताना असं वाटतंय जणू आजचं वास्तव ते आधीच पाहून गेले होते. भक्तांनो, ही भाकणूक शेवटपर्यंत ऐकत राहा. बाळूमामा म्हणतात, मेघाची वाट पाहाल, पाऊस पाऊस म्हणाल, पाण्याचा कप विकत मिळेल. अर्थ, भविष्यात पाण्याची इतकी टंचाई निर्माण होईल की लोक पावसासाठी आसुसून राहतील आणि पिण्याचं साधं पाणीही पैशाने विकत घ्यावं लागेल. आज आपण पाहतोय, अनेक शहरांमध्ये टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतं. काही ठिकाणी लोकांना तासनतास पाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. नद्या आटतील, विहिरी कोरड्या पडतील. बाळूमामांचा हा इशारा म्हणजे पाणी हेच खरं जीवन आहे आणि त्याची किंमत भविष्यात सोन्यापेक्षाही जास्त होईल. बाळूमामा म्हणतात, नद्या, विहिरी आटतील, नैसर्गिक जलस्रोत कमी होतील आणि पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण होईल. आज आपण पाहतोय, अनेक नद्या हळूहळू कोरड्या होत आहेत. भूजल पातळी खाली जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अतिवापर, प्रदूषण आणि नियोजनाचा अभाव. बाळूमामांनी याच गोष्टीचा इशारा दिला होता. निसर्ग दिलेला साठा जर आपण संपवला तर एक दिवस तो पूर्णपणे संपून जाईल. बाळूमामा म्हणतात, नदीला कुलूप पडेल. अर्थ, नद्यांवर इतकी धरणं आणि बंदरे बांधले जातील की पाणी अडवलं जाईल, जणू नदीलाच कुलूप लावलं जाईल. आज आपण पाहतोय, मोठमोठी धरणं बांधली जात आहेत. त्यामुळे काही भागात पाणी साठतं, पण दुसरीकडे पाणी पोहोचत नाही. यामुळे पाण्यावरून वाद, संघर्ष वाढत आहेत. बाळूमामांचा हा इशारा सांगतो, निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलात तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. बाळूमामा म्हणतात, पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. पाण्याच्या हक्कासाठी लोकांमध्ये भांडण, आंदोलन आणि संघर्ष होतील. आजही काही राज्यांमध्ये पाण्यावरून वाद होतात. नद्यांचं पाणी कोणाचं यावरून मोठे प्रश्न निर्माण होतात. भविष्यात हे वाद आणखी वाढू शकतात, कारण पाणी कमी आणि गरज जास्त. बाळूमामांचा हा इशारा स्पष्ट सांगतो, पाण्यासाठी युद्धसुद्धा होऊ शकतं. बाळूमामा म्हणतात, धरण फुटेल, भूभाग जलमय होईल. अर्थ, मोठ्या धरणांमध्ये तडे जाऊन ते फुटतील आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर येऊन संपूर्ण परिसर पाण्याखाली जाईल. आज आपण पाहतोय, अतिवृष्टीमुळे धरणं भरून वाहतात. कधी कधी पूर येऊन गाव, शहरं पाण्याखाली जातात. भविष्यात हवामान बदलामुळे अशी आपत्ती अधिक तीव्र येऊ शकते. बाळूमामांचा हा इशारा म्हणजे निसर्गाचा समतोल बिघडला तर तो भयंकर रूप धारण करतो. बाळूमामा म्हणतात, सागरी संपत्तीचा नाश होईल. अर्थ, समुद्रातील मासे आणि इतर जीवसृष्टी नष्ट होईल. आज समुद्रात प्रदूषण वाढत आहे. प्लॅस्टिक, रसायनं यामुळे समुद्री जीव धोक्यात आहे.
मासेमारीही अतिप्रमाणात होत आहे. बाळूमामांचा हा इशारा सांगतो समुद्रही सुरक्षित नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर होत आहे. बाळूमामा म्हणतात, निसर्गचक्र पूर्णपणे उलटेल. अर्थ, ऋतूंचं संतुलन बिघडेल, पाऊस चुकीच्या वेळी पडेल, हवामान अनियमित होईल. आज आपण पूर्णपणे अनुभवत आहोत. उन्हाळ्यात पाऊस पडतो, हिवाळा उशिरा येतो, ऋतूंचा ताळमेळ बिघडतो. हेच बाळूमामांनी खूप आधी सांगितलं होतं. हा इशारा खूप गंभीर आहे. जर निसर्गचक्र बिघडलं तर शेती, अन्न, जीवन सगळं धोक्यात येईल. बाळूमामा म्हणतात, माणसाला बुद्धी जास्त होईल पण आयुष्य कमी राहील. विज्ञानाची प्रगती मनुष्याला परावलंबी करील. अर्थ, बाळूमामा या ओळीतून अतिशय खोल सत्य सांगतात. भविष्यात माणूस खूप हुशार होईल, शिक्षण वाढेल, नवीन तंत्रज्ञान तयार होईल, पण या सगळ्या प्रगतीच्या मागे धावताना त्याचं आयुष्य मात्र कमी होत जाईल. आज आपण पाहतोय की लहान वयातच ताणतणाव, मधुमेह, हृदयविकार असे आजार वाढत आहेत, कारण जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. बाळूमामा सांगतात की विज्ञानाने माणसाला सुविधा दिल्या, पण त्या सुविधांचा अतिरेकच त्याच्यासाठी संकट ठरेल. माणूस स्वतः श्रम करण्याऐवजी यंत्रांवर अवलंबून राहील. त्यामुळे शरीर कमकुवत होईल आणि आजार वाढतील. म्हणजेच विज्ञान वाईट नाही, पण त्याचा अतिवापर माणसाला परावलंबी आणि दुर्बल बनवेल. हा बाळूमामांचा इशारा आहे. बाळूमामा म्हणतात, मनुष्य पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर जाईल. अर्थ, हे ऐकायला आश्चर्यकारक वाटत असलं तरीही बाळूमामा भविष्यातील विज्ञानाची दिशा दाखवतात. आजही माणूस चंद्र, मंगळ यांसारख्या ग्रहांवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात हे आणखी पुढे जाईल आणि माणूस इतर ग्रहांवर वसाहत करण्याचा प्रयत्न करेल. पण यामागे एक मोठा इशारा आहे. पृथ्वीवरील परिस्थिती इतकी बिघडेल की माणसाला दुसरीकडे जाण्याचा विचार करावा लागेल. निसर्गाचा ऱ्हास, प्रदूषण आणि संसाधनांची कमतरता यामुळे ही वेळ येईल. बाळूमामा म्हणतात, चांगल्याला मान नाही, वाईटाला मान मिळेल. अर्थ, या ओळीतून बाळूमामा समाजातील बदल स्पष्ट करतात. भविष्यात सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाची किंमत कमी होईल. जो खोटं बोलेल, फसवणूक करेल, स्वार्थी असेल त्याला समाजात मान मिळेल आणि जो खरा आहे, प्रामाणिक आहे त्याला मागे टाकलं जाईल. यामुळे समाजात अन्याय वाढेल आणि लोकांचा एकमेकांवरचा विश्वास कमी होईल. बाळूमामा म्हणतात, माणूसच माणसाचा शत्रू बनेल. अर्थ, या ओळीतून बाळूमामा मानवी नात्यांचा ऱ्हास दाखवतात. पूर्वी लोक एकमेकांना मदत करायचे, प्रेमाने वागायचे, पण भविष्यात स्वार्थ इतका वाढेल की माणूस दुसऱ्याचा विचारही करणार नाही. नात्यांमधील प्रेम कमी होईल. द्वेष, स्पर्धा आणि संशय वाढेल. कुटुंबातही तणाव वाढेल. माणूस स्वतःच्याच माणसांपासून घाबरून पळून जाईल. बाळूमामा म्हणतात, ज्याच्या अंगी भक्ती असेल तोच सुखाने राहील. इतक्या सगळ्या संकटांमध्ये बाळूमामा एक आशेचा मार्ग दाखवतात. ते सांगतात की या काळात पैसा, सत्ता किंवा ताकद उपयोगी पडणार नाही. फक्त ज्याच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि चांगुलपणा असेल तोच खऱ्या अर्थाने सुखी राहील. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर चांगलं वागणं, सत्य बोलणं आणि दुसऱ्यांना मदत करणं. जो या मार्गावर चालेल त्याला कितीही संकट आलं तरीही तो खचणार नाही. हा बाळूमामांचा संदेश आहे. बाळूमामा म्हणतात, कर्म वाढेल, पाप वाढेल, दुनिया पेटेल. अर्थ, बाळूमामा या ओळीतून भविष्यातील अत्यंत भीषण परिस्थितीचा इशारा देत आहेत. ते सांगतात की माणसाचे कर्म दिवसेंदिवस बिघडत जाईल. स्वार्थ, लोभ, अन्याय, खोटेपणा, पाप इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल की त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल.
आजही आपण पाहतो की लोक आपल्या फायद्यासाठी काहीही करायला तयार असतात, पण बाळूमामा सांगतात की पुढे ही प्रवृत्ती आणखी वाढेल. लोक चांगल्या मार्गाला सोडून चुकीच्या मार्गावर चालतील. दुनिया पेटेल याचा अर्थ फक्त आग लागणे नाही, तर संपूर्ण जगाला अस्थिरता, दंगली, युद्ध, भांडणं आणि अशांती वाढेल. माणूस माणसाशीच लढेल. समाजात शांतता राहणार नाही. बाळूमामा इथे एक मोठा संदेश देत आहेत की जर माणसाने आपले कर्म सुधारले नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. बाळूमामा म्हणतात, आकाशातून तारे तुटतील, उल्का पडतील, पृथ्वीवर मोठा विनाश होईल. बाळूमामा या शब्दातून भविष्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा इशारा देत आहेत. आकाशातून उल्का किंवा मोठे खगोलीय घटक पृथ्वीवर पडणे म्हणजे एक अत्यंत मोठी आपत्ती आहे. अशा घटनांमुळे प्रचंड विनाश होऊ शकतो. मोठे स्फोट, भूकंप, आग आणि पर्यावरणाचा नाश. याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की निसर्गाचे संतुलन पूर्णपणे बिघडेल. आकाश, पृथ्वी, पाणी सर्वच गोष्टींमध्ये असामान्य बदल दिसतील. बाळूमामा सांगतात की माणसाने निसर्गाशी छेडछाड केली तर निसर्ग त्याचा कठोर प्रत्युत्तर द्यायला तयार होईल. बाळूमामा म्हणतात, जंगलातील पक्षी आणि प्राणी गावात येतील, धुमाकूळ घालतील. या ओळीतून बाळूमामा निसर्गाच्या बदलाचा परिणाम स्पष्ट करतात. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलं तोडतो, प्राण्यांचं निवासस्थान नष्ट करतो. त्यामुळे वन्य प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात गावात आणि शहरात येऊ लागतील. ते फक्त येणार नाही तर घाबरलेले आणि भुकेले असल्यामुळे ते हल्ले करतील, धुमाकूळ घालतील. त्यामुळे माणसांमध्ये भीती निर्माण होईल. आजही काही ठिकाणी वाघ, बिबट्या, हत्ती गावात येतातच, पण बाळूमामा सांगतात की भविष्यात हे प्रमाण खूप वाढेल. हा निसर्गाचा स्पष्ट इशारा आहे. जर आपण निसर्गाचा नाश केला तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. बाळूमामा म्हणतात, उगवती दिशा पेटेल, मावळती दिशा विझेल, जगाचा मोठा भाग ओसाड होईल. अर्थ, बाळूमामा या ओळीतून मोठ्या युद्धाची किंवा विनाशाची कल्पना देतात. उगवती दिशा म्हणजे पूर्वेकडील देश आणि मावळती दिशा म्हणजे पश्चिमेकडील देश. बाळूमामा सांगतात की भविष्यात एक भयंकर युद्ध किंवा आपत्ती येईल, ज्यात काही देश पूर्णपणे नष्ट होतील. जगाचा भाग ओसाड होईल. याचा अर्थ असा की अनेक ठिकाणी माणसं राहणार नाहीत, शहरं उजाड होतील, जीवन थांबेल. हे चित्र खूप भयानक आहे, पण यामागे एक मोठा संदेश आहे. मानवाने जर आपले वर्तन सुधारलेच नाही तर स्वतःचा नाश माणूस स्वतः करू शकतो. बाळूमामा म्हणतात, भक्ती आणि चांगुलपणा हाच वाचण्याचा मार्ग आहे. अर्थ, इतक्या सगळ्या संकटांमध्ये बाळूमामा एक सकारात्मक आणि आशेचा मार्ग दाखवतात. ते सांगतात की या काळात कोणतीही बाह्य ताकद माणसाला वाचवू शकणार नाही. पैसा, सत्ता, शक्ती काहीच उपयोगी पडणार नाही. फक्त ज्याच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि चांगुलपणा असेल तोच या संकटातून सुरक्षित राहील. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर चांगले कर्म, सत्य, प्रेम आणि दयाळूपणा. बाळूमामा सांगतात, जो या मार्गावर चालेल त्याला देव स्वतः आशीर्वाद द्यायला येईल. देव स्वतः त्याच्या घराचे रक्षण करेल. बाळूमामा म्हणतात, ही माझी आदमापूरची भूमी पवित्र आहे. जो भक्त श्रद्धेने इथे येईल त्याच्या जीवनातील दुःख मी दूर करीन आणि त्याला सुखशांती प्रदान करीन. बाळूमामा सांगतात की आदमापूर ही पवित्र भूमी भक्तांसाठी श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र आहे. जे भक्त मनापासून येथे येतात त्यांच्या मनातील दुःख कमी होऊन त्यांना मानसिक शांती आणि समाधान मिळते. असा भक्तिभाव यातून व्यक्त होतो. बाळूमामा म्हणतात, आदमापूर प्रति पंढरपूर होईल. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जगभरातून लोक येतील. अर्थ, आदमापूर हे एक मोठं आध्यात्मिक केंद्र म्हणून पुढे अधिक प्रसिद्ध होईल अशी भक्तांची श्रद्धा आहे.
बाळूमामांवर विश्वास ठेवणारे लोक जगभरातून येथे दर्शनासाठी येतील असा भाव यातून व्यक्त होतो. बाळूमामा म्हणतात, पृथ्वीचा काळ संपत आला आहे. चंद्र आणि सूर्य काही वर्षांनी एकत्र येतील, एकमेकांची टक्कर होईल आणि 3 दिवस जगात अंधार राहील, पृथ्वी गळप होईल. या वाक्याचा अर्थ प्रतिकात्मक स्वरूपात घेतला जातो. यामध्ये मोठे बदल, निसर्गातील अस्थिरता किंवा काळ बदलण्याचा संदेश दिला जातो. याचा उद्देश लोकांनी जागरूक राहून चांगल्या मार्गावर चालावे हा आहे. बाळूमामा म्हणतात, सांभाळून राहा. तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्याला मारणार, कळपातून शोधून काढणार आणि शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने राहणार. अर्थ, यातून कर्माचा न्याय सांगितला जातो. जो चांगले कर्म करतो आणि भक्ती ठेवतो तो सुरक्षित आणि सुखी राहतो, तर चुकीच्या मार्गावर जाणाऱ्याला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात असा संदेश यातून दिला जातो. बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये असेही सांगण्यात आले आहे की कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून अश्रू येण्याचा मोठा संकेत दिसेल. याचा अर्थ असा की भविष्यात काही गंभीर घटना घडू शकतात, ज्यामुळे समाजात भावनिक आणि आध्यात्मिक हालचाल निर्माण होईल असे मानले जाते. मेंढीबद्दल मी विशेष सांगतो असे बाळूमामा म्हणतात. मेंढी ही धनगराची खरी संपत्ती आहे. मेंढीला खूप महत्त्व येईल, ती सोन्यासारखी मोलाची होईल. अर्थ, बाळूमामा यांच्या जीवनात मेंढ्या हे प्रेम, सेवा आणि साधेपणाचे प्रतीक आहे. या वाक्यातून मेंढपाळ समाज आणि पशुपालनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मेंढ्या म्हणजे ग्रामीण जीवनातील एक मोठा आधार असून मेहनत करणाऱ्या लोकांच्या उपजीविकेचा तो महत्त्वाचा भाग आहे असे यातून सूचित होते. बाळूमामा म्हणतात, ऊसाच्या पिकामुळे रोगराई वाढेल. अर्थ, बाळूमामा या ओळीतून अन्न पद्धती आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा इशारा देत आहेत. ऊसापासून साखर आणि गोड पदार्थ तयार होतात. बाळूमामा सांगतात की भविष्यात लोक गोड पदार्थांचा अतिवापर करतील. यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार वाढतील, विशेषतः मधुमेह, हृदयविकार आणि लठ्ठपणा. आजच्या काळातही आपण पाहतो की साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. बाळूमामा सांगतात की हा प्रकार पुढे आणखी भयानक होईल. यामागचा संदेश असाही आहे की अन्नात संयम ठेवला नाही तर माणूस स्वतःच्या आरोग्याचा नाश करेल. बाळूमामा म्हणतात, 24 वर्षाचा तरुण कष्ट करेल, 35 वर्षात म्हातारपण येईल. अर्थ, या ओळीतून बाळूमामा मानवी जीवनातील बदल स्पष्ट करतात. पूर्वी माणूस दीर्घकाळ निरोगी राहत असे, पण भविष्यात लहान वयातच जबाबदाऱ्या वाढतील. तरुण वयातच लोकांवर कुटुंबाची जबाबदारी येईल. कामाचा ताण वाढेल आणि सतत कष्ट करावे लागतील. या ताणतणावामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीर लवकर थकून जाईल. फक्त 30 ते 35 वर्षातच माणूस वृद्ध झाल्यासारखा वाटेल. याचा अर्थ असा की आयुष्याचं नैसर्गिक चक्र बिघडेल. बालपण कमी, तरुणपण कठीण आणि वृद्धत्व लवकर येईल. बाळूमामा म्हणतात, मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. अर्थ, बाळूमामा पुन्हा एकदा या गोष्टीवर भर देतात की माणसाची बुद्धिमत्ता वाढेल, पण त्याचं आयुष्य कमी होईल. शिक्षण, तंत्रज्ञान आणि माहिती यामुळे माणूस खूप पुढे जाईल, पण त्याचवेळी ताण, प्रदूषण, अन्नातील भेसळ आणि आजार यामुळे त्यांचं आयुष्य घटेल. माणूस बाहेरून प्रगत दिसेल, पण आतून तो कमजोर होत जाईल. हा या वाक्याचा खरा अर्थ आहे. बाळूमामा म्हणतात, जीवनातील संपत्ती नष्ट होईल, गुन्हेगारांची हत्या होईल. अर्थ, या ओळीतून बाळूमामा पृथ्वीच्या संपत्तीचा ऱ्हास आणि समाजातील गुन्हेगारी वाढताना दाखवतात. माणूस नैसर्गिक साधनांचा, पाणी, खजिने, जंगल यांचा अतिवापर करेल. यामुळे ही संपत्ती हळूहळू संपत जाईल. त्याचवेळी समाजात गुन्हेगारी वाढेल. काळा बाजार, तस्करी, चुकीचे धंदे करणाऱ्या लोकांमध्ये आपापसात संघर्ष होईल. यातून हिंसा वाढेल
आणि अनेक लोकांचे जीव जातील. म्हणजे समाजात अस्थिरता आणि भीतीचं वातावरण निर्माण होईल. बाळूमामा म्हणतात, नागाव राज्य येईल, लाज लज्जा उरणार नाही. अर्थ, या ओळीतून बाळूमामा समाजातील नैतिकतेचा रास दाखवतात. नागाव राज्य म्हणजे उघडेपणा आणि निर्लज्जपणा वाढेल. लोकांमध्ये लाज, मर्यादा आणि संस्कार कमी होतील. पाश्चात्य संस्कृतीचा अंधानुकरण करताना लोक आपली परंपरा आणि मूल्य विसरतील. कपड्यांमध्ये, वागण्यात आणि विचारात उघडेपणा वाढेल. याचा अर्थ फक्त बाह्य रूप नाही, तर माणसाच्या विचारसारणीतही बदल होईल. मर्यादा आणि संस्कार याची जागा स्वैरपण घेईल. बाळूमामा म्हणतात, भावा बहिणीत प्रेम प्रकरण चालेल, लग्न कार्य होईल. अर्थ, बाळूमामा या शब्दातून समाजातील नात्यांची पवित्रता कशी नष्ट होईल याचा गंभीर इशारा देत आहेत. भावा बहिणीचं नातं हे जगात सर्वात पवित्र मानलं जातं, पण भविष्यात नैतिकतेचा ऱ्हास इतका वाढेल की या नात्याची मर्यादा लोक विसरतील. चुकीचे विचार, वाईट संस्कार आणि स्वैर जीवनशैलीमुळे लोक योग्य अयोग्य याचा भेदही करणार नाहीत. यामुळे समाजात लज्जास्पद आणि अनैतिक गोष्टी वाढतील. बाळूमामा इथे सांगतात की जे नातं सर्वात पवित्र आहे तेच जर कलंकित झालं तर समाजाचा पाया डळमळीत होईल. बाळूमामा म्हणतात, मुखात भगवंताचं नाव घ्या, कारण पृथ्वीवर पापं वाढत राहतील. अर्थ, बाळूमामा या ओळीतून एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग दाखवतात. ते सांगतात की भविष्यात पाप आणि वाईट कर्म इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल की माणसाला स्वतःचं रक्षण करणे कठीण होईल. अशा वेळी एकच आधार आहे, भगवंताचं नाव. नामस्मरण म्हणजे फक्त जप नाही, तर मन शुद्ध ठेवणं, चांगलं वागणं आणि सत्याचा मार्ग धरून राहणं. जो माणूस सतत देवाचं नामस्मरण करतो त्याच्या मनात भीती कमी होते आणि तो संकटातही स्थिर राहतो. भक्तांनो, ही भाकणूक थोडी जरी तुमच्या मनावर प्रभाव टाकत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्रद्धेने टाईप करा. बघा, तुमच्याही जीवनात अशक्यही गोष्टी शक्य होतील. बाळूमामा सांगतात की या काळात भक्तीच माणसाला तारेल. बाळूमामा म्हणतात, तीर्थक्षेत्रांमध्ये गोंधळ माजेल, घरातली लक्ष्मी लपेल, रानातली लक्ष्मी धावेल. अर्थ, या ओळीतून बाळूमामा धर्म आणि संपत्ती यामध्ये होणारे बदल स्पष्ट करतात. तीर्थक्षेत्र जी पूर्वी श्रद्धेची ठिकाणं होती ती भविष्यात पैशाचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू बनतील. लोक दर्शनासाठी नाही तर दिखाव्यासाठी आणि फायद्यासाठी तिथे जातील. बाळूमामा म्हणतात, 12 बाजार मांडून एक बाजार भरतील. अर्थ, या ओळीतून बाळूमामा आधुनिक व्यापार आणि जीवनशैलीचा बदल दाखवतात. पूर्वी लोक गरजेनुसार वस्तू घेत असत, पण भविष्यात मोठमोठे बाजार, मॉल्स आणि व्यापार केंद्र वाढतील. लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारचे बाजार उभे राहतील. यामुळे माणूस गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करेल, दिखावा वाढेल आणि पैशाचा अपव्यय होईल. हा एक प्रकारचा भोगवादी जीवनशैलीचा इशारा आहे. बाळूमामा म्हणतात, एक अवजड वस्तू 4 जण वापरतील, छोट्या लोकांना जगणं कठीण होईल. अर्थ, या ओळीतून बाळूमामा शेती आणि सामान्य माणसाच्या अडचणी सांगतात. जमिनीचे तुकडे होत जातील, शेती कमी होईल आणि साधनं महाग होतील. त्यामुळे एकच साधन अनेक लोकांना मिळून वापरावं लागेल. छोट्या शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला जगणं कठीण होईल. त्यांना खर्च भागवणं अवघड होईल. याचा अर्थ असा की आर्थिक विषमता वाढेल. श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब अधिक अडचणीत येतील. बाळूमामा म्हणतात, बसव्याचे शिंग सोन्याचे होतील, बैल दुर्मिळ होतील. अर्थ, बाळूमामा या ओळीतून शेतीतील मोठा बदल आणि जनावरांचे महत्त्व कमी होणे सांगतात. पूर्वी शेतीसाठी बैल खूप महत्त्वाचे होते, पण भविष्यात यंत्राच्या वापरामुळे बैलांची गरज कमी होईल आणि ते दुर्मिळ होतील. ज्या गोष्टी पूर्वी सहज मिळत होत्या त्यास भविष्यात
खूप मौल्यवान बनतील. त्यामुळे बैलांची किंमत इतकी वाढेल की त्यांना सोन्या इतकं महत्त्व दिलं जाईल. बाळूमामा सांगतात की माणूस निसर्गापासून दूर जाईल आणि जे नैसर्गिक साधन आहे त्यांची किंमत त्याला उशिरा समजेल. बाळूमामा म्हणतात, मेघराज, बसवराजा आणि शेतकरी यांच्यावर जग टिकले आहे. या ओळीतून बाळूमामा अत्यंत सुंदर आणि गहन सत्य सांगतात. मेघराज म्हणजे पाऊस, बसवराजा म्हणजे बैल आणि शेतकरी म्हणजे अन्नदाता. या तिघांवर संपूर्ण जगाचं जीवन अवलंबून आहे. जर पाऊस नाही पडला तर बैल नाहीत आणि शेतकरीही नाही, तर अन्नच निर्माण होणार नाही आणि अन्नाशिवाय जीवन शक्य नाही. बाळूमामा सांगतात, या तिघांचा आदर करा, कारण हेच जगाचे खरे आधार आहेत. बाळूमामा म्हणतात, कुणबीच्या लेकराला माझा आशीर्वाद आहे, पण तो देव विसरेल. अर्थ: बाळूमामा शेतकऱ्यांविषयी विशेष प्रेम व्यक्त करतात. ते सांगतात की शेतकरी प्रामाणिकपणे मेहनत करतो, त्यामुळे त्याच्यावर माझा आशीर्वाद आहे. पण ते एक इशारा देखील देतात की भविष्यात शेतकरी आणि सामान्य माणूस पैशाच्या आणि राजकारणाच्या मागे लागून देव आणि धर्म विसरेल. माणूस स्वतःच्या मूळ मूल्यांपासून दूर जाईल आणि त्याचं नुकसान त्यालाच भोगावे लागेल. बाळूमामा म्हणतात, मेघराज्यात पापं धुवून जातील आणि छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ओळीतून बाळूमामा एक आशेचा आणि प्रेरणादायी संदेश देत आहेत. जेव्हा पाप खूप वाढेल तेव्हा निसर्गाचा प्रकोप, मोठे पाऊस, पूर येऊन अनेक वाईट गोष्टीही नष्ट होतील. त्याचवेळी धर्म आणि सत्य वाचवण्यासाठी पुन्हा एक महान व्यक्ती जन्म घेईल, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. याचा अर्थ असा आहे की जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा त्याला थांबवण्यासाठी शक्तीही निर्माण होते. बाळूमामा म्हणतात, भगवा झेंडा राज्य करेल, सत्याचा पाया भक्कम बसेल. अर्थ: बाळूमामा या ओळीतून धर्म आणि सत्याच्या विजयाची घोषणा करतात. भविष्यात कितीही वाईट काळ आला तरी शेवटी सत्य आणि धर्मच जिंकतील. भगवा झेंडा म्हणजे धर्म, न्याय आणि शौर्य यांचं प्रतीक आहे. एकदा सत्याचा पाया भक्कम बसला तर त्याला कोणीही हलवू शकणार नाही. हा एक सकारात्मक संदेश आहे की शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो. बाळूमामा म्हणतात, मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. विज्ञानाची प्रगती माणसाला परावलंबी करील. यंत्राच्या आधाराने जगणारा माणूस स्वतःचे श्रम विसरेल. अर्थ: बाळूमामा इथे अत्यंत गूढ पण वास्तवाला भिडणारा इशारा देतात. भविष्यात माणसाची बुद्धिमत्ता, ज्ञान आणि विज्ञानातील प्रगती अफाट वाढेल. नवीन नवीन शोध, यंत्रे, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता हे सर्व इतक्या वेगाने पुढे जाईल की माणूस स्वतःच्या नैसर्गिक क्षमतांवर विसंबून राहणं विसरेल. पण या प्रगतीसोबत एक मोठा धोका दडलेला असेल. जास्त ज्ञान आणि सुविधा मिळाल्या तरीही त्याचा परिणाम आयुष्यावर होईल. ताणतणाव, धावपळ, स्पर्धा, प्रदूषण, रासायनिक अन्न यामुळे माणसाचं आयुष्य कमी होत जाईल. म्हणजेच बुद्धी वाढेल पण आयुष्य कमी होईल. ही एक मोठी विसंगती निर्माण होईल. तसेच बाळूमामा सांगतात की माणूस यंत्रांवर इतका अवलंबून राहील की स्वतःचे श्रम करणं, कष्ट करणं, शारीरिक हालचाल हे सर्व कमी होत जाईल. लहान सहान कामासाठीही यंत्राचा आधार घेतला जाईल. यामुळे शरीर कमकुवत होईल, मन अस्थिर होईल आणि माणूस पूर्णपणे परावलंबी बनेल. पूर्वी माणूस स्वतःच्या हाताने काम करत होता, शेती करत होता, चालत फिरत होता. त्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही मजबूत होतं. पण भविष्यात आरामाच्या सवयी वाढतील आणि त्यातून आळस, आजार आणि मानसिक ताण वाढेल. बाळूमामा या माध्यमातून सांगतात की विज्ञानाचा उपयोग करा पण त्याचे गुलाम होऊ नका. आपल्या शरीराची,
मनाची, संस्कारांची ताकद टिकवून ठेवा, कारण खरी शक्ती ही यंत्रात नाही तर माणसाच्या आत्म्यात आणि श्रमात आहे. बाळूमामा म्हणतात, जमिनीतील संपत्ती नाश पावेल, निसर्गाचा समतोल बिघडेल आणि माणूस स्वतःच्या लोभामुळे पृथ्वीला उद्ध्वस्त करील. अर्थ, बाळूमामा येथे भविष्यातील एक अतिशय गंभीर भयानक सत्य आपल्यासमोर मांडतात. पृथ्वीच्या पोटात असलेली नैसर्गिक संपत्ती जसे की पाणी, खजिने, धातू, मातीची सुपीकता हे सर्व माणसाच्या अतिवापरामुळे हळूहळू नष्ट होऊ लागेल. आज माणूस प्रगतीच्या नावाखाली निसर्गावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मोठमोठ्या खाणी खोदल्या जात आहेत, जंगलाची कत्तल होत आहे, नद्या प्रदूषित केल्या जात आहेत. पण बाळूमामा सांगतात की ही प्रगती नाही तर स्वतःच्या विनाशाची सुरुवात आहे. जेव्हा निसर्गाचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचे परिणाम भयंकर स्वरूपात दिसू लागतात. पाऊस वेळेवर पडत नाही, कधी अतिवृष्टी होते तर कधी दुष्काळ पडतो. जमीन बंजर होते, पिकं येत नाहीत आणि माणूस अन्नासाठी हवालदिल होतो. बाळूमामा इथे एक खोल संदेश देतात. माणूस जितका निसर्गाशी खेळ करेल तितकाच निसर्ग त्याला परत उत्तर देईल आणि हे उत्तर खूप कठोर असेल. म्हणूनच ते भक्तांना सांगतात की निसर्गाला देव मानून त्याचा आदर करा, झाडे लावा, पाणी जपा आणि पृथ्वीशी प्रामाणिक राहा, कारण ही पृथ्वीच आपली आई आहे आणि आईचा नाश करणारा कधीही सुखी राहू शकत नाही. बाळूमामा म्हणतात, नागव राज्य येईल, लाज शरम नष्ट होईल, समाजात उघडेपणा वाढेल आणि माणूस मर्यादा विसरेल. बाळूमामा म्हणतात की येणाऱ्या काळात माणसाच्या वागण्यात आणि विचारांमध्ये मोठा बदल होईल. नागव राज्य याचा अर्थ फक्त अंगावरचे कपडे कमी होणे एवढाच नाही, तर मन, विचार, आचरणसुद्धा उघडे आणि बेफिकीर होणे असं आहे. बाळूमामा म्हणतात की पूर्वी माणूस लाज, शरम, नम्रता आणि संस्कार यांना खूप महत्त्व देत होता. घरात मोठ्यांचा आदर, नात्यांमध्ये मर्यादा, वागण्यात संयम होता. पण भविष्यात हे सर्व हळूहळू कमी होत जाईल आणि माणूस स्वतःच्या इच्छेनुसार कुठलीही सीमा न पाळता वागू लागेल. बाळूमामा म्हणतात की पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करताना माणूस आपल्या मूळ संस्कृतीलाच विसरेल. कपड्यांमध्ये दिखावा, वागण्यात उग्रपणा आणि स्वतःला दाखवण्याची सवय पडेल. यामुळे समाजात एक प्रकारची अस्थिरता आणि असंतुलन निर्माण होईल. बाळूमामा म्हणतात की याचा सर्वात मोठा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होईल. मुलांना योग्य संस्कार मिळणार नाहीत, मोठ्यांचा आदर कमी होईल आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण होईल. घरात शांतता आणि समाधान कमी होईल. शेवटी बाळूमामा म्हणतात की ही खरी प्रगती ही बाह्य रूपात नसते, तर ती माणसाच्या चारित्र्यात आणि वागण्यात असते. म्हणून कितीही आधुनिक झालो तरी आपली मर्यादा, नम्रता आणि संस्कार कधीही सोडू नका. हाच खरा धर्म आहे आणि हाच माणसाला योग्य मार्ग दाखवतो. बाळूमामा म्हणतात, अहंकार वाढेल, माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजेल, पण त्याच अहंकारातून त्याचा अधःपात होईल. अर्थ, बाळूमामा म्हणतात की भविष्यात माणसाच्या मनात अहंकार खूप वाढेल. तो स्वतःलाच सर्वात हुशार, सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठा समजू लागेल. ज्ञान, पैसा आणि तंत्रज्ञानामुळे त्याला वाटेल की आता त्याला कोणाची गरज नाही. पण बाळूमामा सांगतात की हाच अहंकार त्याच्या विनाशाचं कारण बनेल. जेव्हा माणूस स्वतःला देवापेक्षाही मोठं समजू लागतो तेव्हा त्याचे पतन सुरू होते, कारण अहंकार माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. बाळूमामा म्हणतात की अहंकारी माणूस कधीही समाधानात राहत नाही. तो सतत तुलना करतो, इतरांना कमी लेखतो आणि स्वतःला श्रेष्ठ मानतो. यामुळे त्याच्या आयुष्यात शांती राहणार नाही. बाळूमामा म्हणतात की पापांचं मूळ कारणही अहंकारच आहे. जेव्हा माणूस मीच सर्व काही असा विचार करतो तेव्हा तो नैतिकता, धर्म आणि सत्य विसरतो. शेवटी बाळूमामा म्हणतात की खरी महानता ही नम्रतेत आहे. जो माणूस नम्र असतो तोच खरा मोठा असतो. अहंकार नाही तर भक्ती आणि विनम्रता हेच जीवनाचं खरं सार आहे. बाळूमामा म्हणतात,
माणसाच्या हातात शक्ती वाढेल, पण मनातील शांतता कमी होईल. बाहेर प्रगती दिसेल, पण आतून पोकळी निर्माण होईल. अर्थ: बाळूमामा म्हणतात की भविष्यात माणूस खूप प्रगत होईल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांमुळे त्याच्याकडे अफाट शक्ती आणि सुविधाही येतील. तो आकाशाला भिडेल, पृथ्वीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि जीवन अधिक सोयीस्कर बनेल. पण बाळूमामा सांगतात की या बाह्य प्रगतीसोबत एक मोठी कमतरता निर्माण होईल. ती म्हणजे मनःशांतीचा अभाव. माणूस जितका जास्त मिळवेल तितका तो आतून अस्वस्थ होईल. सतत धावपळ, स्पर्धा, तुलना आणि अपेक्षा यामुळे त्याचं मन शांत राहणार नाही. बाळूमामा म्हणतात की माणूस बाहेरून आनंदी दिसेल, पण आतून रिकामा असेल. त्याच्या आयुष्यात सर्व सुविधा असतील, पण समाधान नसेल. तो सतत काहीतरी शोधत राहील, पण त्याला खरी शांतता मिळणार नाही. बाळूमामा सांगतात की ही स्थिती का येईल? कारण माणूस बाह्य गोष्टींवर जास्त लक्ष देईल आणि अंतर्मन विसरेल. ध्यान, भक्ती, साधेपणा आणि समाधान या गोष्टी मागे पडतील. शेवटी बाळूमामा म्हणतात की खरी प्रगती ही मनाच्या शांततेत आहे. जर मन शांत नसेल तर जगातील कोणतीही संपत्ती माणसाला सुख देऊ शकत नाही. बाळूमामा सांगत आहेत की भविष्यात माणसाच्या जीवनात स्पर्धा इतकी वाढेल की प्रत्येक जण पुढे जाण्याचा विचार करेल. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात मीच पुढे असायला हवे हा विचार प्रबळ होईल. बाळूमामा सांगतात की या धावपळीत माणसाचं मन कठोर होत जाईल. प्रेम, आपुलकी आणि सहानुभूती यांना कमी महत्त्व दिलं जाईल. प्रत्येकजण स्वतःच्या यशासाठी झटेल, पण इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता कमी होईल. बाळूमामा म्हणतात की यामुळे समाजात एकटेपणा वाढेल. लोकांच्या आजूबाजूला माणसं असतील, पण मनाने ते एकटेच वाटतील. नात्यांमध्ये औपचारिकता राहील, पण खरी भावना कमी होईल. बाळूमामा सांगतात की स्पर्धा वाईट नाही, पण जेव्हा ती प्रेमावर मात करते तेव्हा समाजाचे संतुलन बिघडते. माणूस यशस्वी होईल, पण आनंदी राहणार नाही. शेवटी बाळूमामा म्हणतात की खरा आनंद प्रेमात आहे. इतरांसाठी थोडं थांबणं, समजून घेणं आणि त्यांना मदत करणं हेच खऱ्या मानवी जीवनाचं सौंदर्य आहे. बाळूमामा म्हणतात, राजकारणात वैर वाढेल, सत्तेसाठी संघर्ष तीव्र होईल, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढतील आणि समाज अस्थिर होईल. अर्थ: बाळूमामा म्हणतात की भविष्यात राजकारणात एकमेकांबद्दलचा विश्वास कमी होईल. सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा इतकी वाढेल की लोक एकमेकांवर आरोप करायला मागे पुढेही पाहणार नाहीत. बाळूमामा सांगतात की राजकारणात मतभेद नैसर्गिक असतात, पण जेव्हा ते वैरात बदलतात तेव्हा समाजावर त्याचा परिणाम होतो. नेते एकमेकांशी सहकार्य करण्याऐवजी संघर्षाच्या मार्गावर जातील. बाळूमामा म्हणतात की या संघर्षामुळे सामान्य जनतेमध्येही अस्थिरता निर्माण होईल. लोकांमध्ये संभ्रम, राग आणि अविश्वास वाढेल. विकासाच्या ऐवजी वाद आणि राजकीय खेळी जास्त दिसेल. बाळूमामा सांगतात की जेव्हा सत्ता ही सेवा न राहता स्पर्धा बनते तेव्हा तिचा उद्देश बदलतो. अशावेळी समाजाचा खरा विकास मागे पडतो. शेवटी बाळूमामा म्हणतात की खरा नेता तोच जो संघर्ष वाढवत नाही तर शांतता आणि एकोपा निर्माण करतो. कारण समाज टिकवायचा असेल तर सहकार्य आणि सत्य हे सर्वात मोठे आधार आहेत. बाळूमामा म्हणतात, माणूस बाहेरचा आवाज जास्त ऐकेल, पण अंतःकरणातील आवाज कमी ऐकेल. त्यामुळे निर्णय चुकत जातील आणि जीवन दिशाहीन होईल. अर्थ: बाळूमामा म्हणतात की भविष्यात माणूस इतका बाह्य जगात गुंतून जाईल की तो स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणं विसरेल. लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल, सोशल मान्यता काय आहे यावर तो जास्त लक्ष देईल. बाळूमामांना हे सांगायचं आहे की माणसाच्या आत एक शांत मार्गदर्शन करणारा आवाज असतो, ज्याला अंतःकरण किंवा अंतरात्मा म्हणतात. पण जेव्हा बाह्य आवाज, भीती, लोभ, दबाव आणि स्पर्धा वाढते तेव्हा हा आतला आवाज दबून जातो.
बाळूमामा म्हणतात की यामुळे माणसाचे निर्णय चुकीचे होऊ लागतील. तो बाहेरून योग्य वाटणाऱ्या गोष्टी निवडेल, पण त्या त्याच्या आयुष्यासाठी योग्य नसतील. त्यामुळे समाधान कमी होईल आणि गोंधळ वाढेल. बाळूमामा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो आणि तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदो, अशी मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हाला बाळूमामांची ही भाकणूक कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजच्या भाकणुकीमध्ये माझ्याकडून काही शब्द चुकीचे गेले असतील किंवा काही त्रुटी झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. आजची भाकणूक वाचताना माझ्याकडून काही शब्दांचा चुकीचा उच्चार निघाला असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. प्रिय भक्तांनो, अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी आपल्या या आम्ही स्वामी भक्त भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री कृष्ण. राधे राधे. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु सहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा.